नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. काठपदर साडीचा हा ब्लाऊज आहे, परंतु मी इथे काठ वेगळं काढून टाकलेला आहे आणि मला साधा ब्लाऊज शिवायचा आहे. साडीचाच हा पीस आहे, जरा जास्त मोठा होता त्यामुळे काठ मी काढून टाकला. आणि इथे मी पहिल्यांदा गळपट्टी तयार करून घेणार आहे. हा साधा ब्लाऊज शिवण्याचं कारण असं आणि काठ न लावण्याचं कारण असं की मला इथे थोडंसं वर्क करून बघायचं आहे, त्यामुळे मी इथे हा ब्लाऊज शिवत आहे. साधा पंचकोनी गळ्याचा ब्लाऊज हा आहे. इथे मी कॅनव्हास पेपर गळ्याच्या आकारात तयार करून घेतलेला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेत आहे. इथे जे साडी आहे ती प्युअर कॉटन आहे आणि त्याला हिरव्या कलरचा काठ होता तो मी काढून टाकलेला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच जेव्हा तो काठ दिसेल काढून टाकलेला, मधोमध मी ते रेषा आखलेली आहे आणि तयार केलेला गळ्याचा पॅच इथे मी ठेवलेला आहे. त्यावर शिलाई घालून घेत आहे आणि जादाचा भाग जो आहे तो इथे मी कापून टाकत आहे. नेहमीप्रमाणे साधा सिंपल हा पंचकोनी आकाराचा गळा इथे शिवून तयार झाला. कॉर्नरला व्यवस्थित कट्स द्यायचे आहेत आणि गळा पलटवून इथे दाब शिलाई द्यायची आहे. यानंतर नेहमीप्रमाणे टक्स आखून घ्यायचा आणि डबल शिलाई करून मी इथे टक्स शिवून घेणार आहे. त्यानंतर मी बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि त्याचे स्लीव्ज जोडून इथे घेतलेले आहेत. स्लीव्ज हा इथे मी ठेवून जे शिलाई मायेसाठीचं भाग सोडून इथे मध्ये मी मार्किंग करून घेत आहे आणि ते क्रिस क्रॉस किंवा अशा झिगझॅग आकारात मी खुणा करून घेतलेल्या आहेत. पहिल्या हातावर मी मोजून मार्किंग करून मग खुणा केलेल्या आहेत. इथे मी अंदाजेच खुणा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्लीव्जला मी इथे झिगझॅग आकारात 3 ते 4 वेळा अशी शिलाई देत आहे. त्यामुळे काय होईल, वेळही कमी लागतो या वर्कसाठी आणि शिलाई जाड व्यवस्थित दिसते. त्याच्यानंतर मधोमध मी इथे गहू टाक्याचा वापर करून साधं सिंपल जे आपलं फूल असतं 6 पाकळ्याचं ते इथे शिवून घेत आहे. याच्यासाठी मी हा सिल्क दोरा वापरलेला आहे, पण याला गाठी पडायला लागल्या. आपल्याला भरतकामाला जे दोरे मिळतात विकत त्याचा वापर केला तर फिनिशिंग चांगलं येणार. इथे मी सिल्क दोऱ्याचा वापर केलेला आहे. सिल्क दोऱ्याचा मशीनला वापर करताना मशीनचं जे टेन्शन असतं ते सैल करायचं असतं, नाहीतर दोरा तुटत राहतो. इथे मी काय केलेलं आहे, एकदाच शिलाई घालून घेतलेली आहे आणि त्यानुसार गहू टाके घालून गळ्याभोवती मी हिरव्या कलरचं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर मधोमध मी फुलाची शिलाई साठी गहू टाक्याचा वापर केलेला आहे आणि इथे जरा गाठी बसत होत्या दोऱ्याच्या. इथे आपण छोटीशी रिंग लावून सुद्धा ही डिझाईन करू शकतो, पण मी इथे रिंग किंवा आरी वर्कचं सामान कुठेही वापरलेलं नाही आहे. तसंच फुलाच्या मध्ये इथे आपण गोल्डन कलरचा किंवा मणी किंवा मोती पण लावू शकतो. त्यानंतर ही डिझाईन मी अशी हातानेच पूर्ण केलेली आहे. याला भरपूर वेळ लागला. आरी वर्क करताना पहिल्यांदा ब्लाऊज पीसला डिझाईन केली जाते, नंतर ब्लाऊज शिवला जातो. मी इथे उलट केलेलं आहे. आधी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. इथे फक्त फिटिंग आता मला द्यायची आहे की माझा ब्लाऊज ओके. त्याच्यानंतर
अशा प्रकारे ही मी डिझाईन पूर्ण केलेली आहे. ब्लाऊज पूर्ण झालेला आहे. आता इथे मी साईडने शिलाई द्यायचं काम करत आहे. जादाचं कापड इथे कापून टाकायचं आणि फिटिंग ब्लाऊजला देऊन घ्यायची आहे. इथे फिटिंग देऊन झालेली आहे आणि हा असा ब्लाऊज दिसणार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.